प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही इंद्रा आता मुक्ताची हात जोडून माफी मागताना तुम्हाला दिसेल. तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितच असेल की मुक्ता घरी आल्यानंतर मग आधी हा सागर तिच्यावर घाणेरडे आरोप करतो. तसेच यानंतर इंद्रा तर सगळ्या मर्यादा सोडून नको नको ते घाणेरडे शब्द या मुक्ताला बोलते. इतके घाणेरडे आरोप ऐकून सुद्धा या स्वातीसाठी मुक्ता गप्प बसते. शेवटी इंद्रा वैतागून या मुक्ताला घराच्या बाहेर काढताना तुम्हाला दिसेल. पण तिला घराच्या बाहेर काढण्याआधीच सागर बाहेर गेलेला असतो आणि त्यालाच स्वाती आणि कार्तिक यांच्यापैकी कोणाकडून तरी मुक्ताचं हे सगळं वागणं का आहे आणि कशामुळे आहे याविषयी सगळं सत्य कळताना तुम्हाला दिसेल. मुक्ताची काही चूक नाहीये, ती फक्त आम्हाला वाचवण्यासाठी आणि आमची इज्जत वाचवण्यासाठी हे सगळं करते. आम्हाला पैशाची खूप गरज होती म्हणून तिने हे सगळे दागिने आम्हाला दिले. यानंतर मग मुक्ताच्या इतक्या दिवसांच्या सगळ्या वागण्याचं कारण सागरला समजतं. पण तेवढ्यात त्याला आठवतं की माझी आई मुक्ताला घराच्या बाहेर हाकलणार आहे. ज्या क्षणी इंद्रा मुक्ताला घराबाहेर हाकलते त्या क्षणी तो येतो आणि तिचा हात धरून पुन्हा तिला घरात नेतो आणि मुक्ताच्या इतक्या दिवसांचं वागणं तसेच ती का वागत आहे या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगतो. आणि मुक्ताने आपली इज्जत घालवली नाही तर आपल्याच घराची इज्जत वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे ती या घराच्या बाहेर जाणार नाही असं सागर सगळ्यांना सांगतो. यानंतर मग या इंद्राला सगळ्या गोष्टी समजतात आणि तिच्या लक्षात येतं की सुनबाईच्या बाबतीत माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. मी खूपच घाणेरडे आरोप तिच्यावर केले आहेत. आणि मग इंद्राची चूक लक्षात येतात. ती हात जोडून या मुक्ताची माफी मागताना तुम्हाला दिसणार आहे.